तुमच्या घरी किंवा परिसरामध्ये जर कोणी 10वी-12वीचे विद्यार्थी असतील आणि त्यांना मेडिकल क्षेत्रात जर आवड असेल तर त्यांच्यासाठी आरोग्य आणि पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कोर्सेसची यादी तुमच्या समोर उपलब्ध आहे. 10वी नंतर आरोग्य सेवा आणि पॅरामेडिकल क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक चांगल्या संधी उपलब्ध आहेत. हे कोर्स तुम्हाला कमी कालावधीत नोकरीसाठी तयार करतात. पॅरामेडिकल कोर्स केल्याने तुम्ही डॉक्टर आणि नर्सेसना मदत करणारे तंत्रज्ञ म्हणून काम करू शकता. खाली काही प्रमुख पॅरामेडिकल आणि आरोग्य संबंधित कोर्सेसची माहिती दिलेली आहे जे तुम्ही 10वी नंतर करू शकता. पहिली आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन DMLT. हा 10वी नंतरचा सर्वात लोकप्रिय पॅरामेडिकल कोर्स समजला जातो. याचा कालावधी असतो 2 ते 3 वर्ष. काही संस्थेनुसार तो बदलतो. यामध्ये शिकवले जाणारे विषय आपण पाहूयात. यात रक्ताची तपासणी म्हणजे ब्लड टेस्ट, लघवीची तपासणी, युरिन टेस्ट, सूक्ष्मजंतूचा अभ्यास, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि पॅथॉलॉजी यासारखे विषय शिकवले जातात. मग हा कोर्स करून आपल्याला संधी कुठे मिळते ते पाहू. कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्ही हॉस्पिटलमधील लॅबमध्ये, खाजगी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये किंवा संशोधन प्रयोगशाळेत म्हणजेच रिसर्च लॅब्समध्ये असिस्टंट किंवा टेक्निशियन म्हणून काम करू शकता. दुसरा कोर्स आहे डिप्लोमा इन रेडिओलॉजी अँड इमेजिंग टेक्नॉलॉजी. या कोर्समध्ये रुग्णांच्या शरीराची तपासणी करण्यासाठी इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे शिकवले जाते. याचा कालावधी असतो 1 ते 2 वर्ष. यामध्ये शिकवले जाणारे विषय यात एक्स-रे, CT स्कॅन, MRI या मशीन चालवणे, पेशंटला सुरक्षितपणे हाताळणे आणि रिपोर्ट तयार करण्यास मदत करणे शिकवले जाते. हा कोर्स करून तुम्हाला नोकरीच्या संधी कुठे आहेत त्या पाहू. तुम्ही हॉस्पिटलमधील रेडिओलॉजी विभागात किंवा खासगी इमेजिंग सेंटरमध्ये टेक्निशियन म्हणून काम करू शकता. तिसरा महत्त्वाचा कोर्स बघू. ऑपरेशन थिएटर टेक्निशियन OTT. ऑपरेशन थिएटरमध्ये काम करायला आवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम कोर्स आहे. याचा कालावधी असतो 1 ते 2 वर्ष. शिकवले जाणारे विषय यात सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स निर्जंतुक करणे, ऑपरेशन थिएटर तयार ठेवणे आणि शस्त्रक्रिया दरम्यान डॉक्टरांना मदत करणे शिकवले जाते. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला नोकरीच्या संधी कुठे आहेत ते पाहू. तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटरमध्ये OT असिस्टंट किंवा टेक्निशियन म्हणून काम करू शकता. पुढील चौथा कोर्स आहे डायलिसिस टेक्निशियन कोर्स. हा कोर्स मूत्रपिंडाच्या म्हणजेच किडनीच्या रुग्णांसाठी डायलिसिस प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक कौशल्य शिकवतो. याचा कालावधी आहे 1 ते 2 वर्ष. यामध्ये शिकवले जाणारे विषय यात डायलिसिस मशीन चालवणे, रुग्णांची काळजी घेणे आणि डायलिसिस प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आणि नंतरच्या तयारीची माहिती दिली जाते. यामध्ये नोकरीच्या संधी कुठे आहेत पाहू. डायलिसिस सेंटर किंवा हॉस्पिटलमध्ये डायलिसिस टेक्निशियन म्हणून आपण काम करू शकता. पाचवा कोर्स बघू आपण. जनरल ड्युटी असिस्टंट GDA. त्यालाच नर्सिंग केअर असिस्टंट असं सुद्धा म्हणतात. हा कोर्स थेट रुग्णांची काळजी घेण्यासाठी तयार करतो. याचा कालावधी असतो फक्त 6 महिने ते 1 वर्ष. शिकवले जाणारे विषय पाहू. यात रुग्णांची स्वच्छता, औषधोपचार देणे, आहार व्यवस्थापन आणि त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे शिकवले जाते. नोकरीच्या संधी हॉस्पिटल, नर्सिंग होम किंवा वृद्धाश्रमात पेशंट केअर असिस्टंट म्हणून तुम्ही नोकरी मिळवू शकता. मित्रांनो, कुठलाच कोर्स हा कमी नसतो. ज्या कोर्समुळे आपली उपजीविका भागत असते तो कोर्स हा कधीच कमी नसतो. आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणत्या ठिकाणी हे कोर्सेस शिकवले जातात ही यादी हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात त्या जिल्ह्याचे नाव टाकल्यास तुमच्या जिल्ह्यामधील प्रमुख महाविद्यालये जे की पॅरामेडिकल कोर्सेस शिकवतात अशा कोर्सेसची यादी व महाविद्यालयाची यादी तुम्हाला रिप्लायमध्ये मिळून जाईल. त्यासाठी तुम्हाला मला फॉलो करणं आवश्यक आहे. career_मलकापुरे या पेजला फॉलो केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. तुमचा एक कमेंट मला अशी व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरित करतो. थँक्यू व्हेरी मच.